नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग फर्स्ट इयरसाठी बायोसायन्सचा पेपर बघूया. 2017चा पेपर आहे हा. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. चला तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे, इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्त्रवते. तर यात क येणार, स्वादुपिंडामधून स्त्रवतं. दुसरं आहे, हृदय हे डॅश डॅश कप्प्यांनी तयार झालेले आहे. तर यात ब नंबरचे येणार, 4 कप्पे. तसंच तिसरं बघा, डॅश डॅश हे पेशीचे पॉवर हाऊस आहे. तर पेशीचे पॉवर हाऊस हे मायटोकॉन्ड्रिया येणार, याच्यात ब येणार. तसेच चौथं बघूया, रक्तबिंबिका डॅश डॅश ह्या अवयवात नाश पावतात. तर यात पिल्ला येणार, स्प्लीन. तसंच पाचवं बघूया, गोड पदार्थाचे रुची ज्ञान प्राप्त करणाऱ्या पेशी जिभेच्या डॅश डॅश भागात असतात. तर यात येणार समोरच्या भागात गोड पदार्थाची रुची ज्ञान प्राप्त करण्यात पेशी जिभेच्या भागात असतात. ठीक आहे. तसंच योग्य जोडा जुळवा बघूया. अ गट आणि ब गट. पहिला आहे एपिडर्मिस. एपिडर्मिस हे कशाला लागणार? स्ट्रटम कॉर्नियम, याच्यात ब येणार. तसंच आहे स्वरयंत्र. स्वरयंत्र हे स्वरपेटी. ठीक आहे. तसेच मातेचे दूध, पॅसिव्ह प्रतिकार शक्ती. तर सायन्यूट्रियल नोड हे येणार, पेसमेकर. तसेच मायोमेट्रियम, युटरस. ठीक आहे. तर पहिल्या याच्यात येणार ब, ई, दुसरं वालं, तिसरं आहे अ, चौथा आहे क आणि पाचवा आहे ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चुटकी बरोबर बघूया. खालील विधाने चुटकी बरोबर ते लिहा. पहिला आहे, प्लुरा हे मेंदूवरील आवरण आहे. तर चूक आहे हे. प्लुरा हे फुफ्फुसाचे आवरण आहे. ठीक आहे. दुसरं बघा, मज्जारज्जूमधून निघणाऱ्या नर्व्हच्या 30 जोड्या असतात. चूक आहे हे पण, 31 जोड्या असतात. तसंच तिसरं बघा, पल्मनरी आर्टरीज ऑक्सिडेंट रक्त वाहून नेतात. चूक आहे हे, ती कार्बन डायऑक्साईड वाहून फुफ्फुसाकडे नेतात. तसंच चौथं बघा, लंबर पंक्चरसाठी L3 व L4 मधील जागा योग्य आहे, बरोबर आहे. तसंच पाचवं बघा, प्रथिनाच्या पचनाची सुरुवात तोंडामधून होते. चूक आहे, जठरापासून सुरुवात होते. तसंच आपण बघूया टिपाल्यामध्ये काय काय विचारले आहे. टिपाल्यामध्ये कुठलेही 3च लिहायचे आहे. ठीक आहे. जठर आलेलं आहे. यात यकृताची कार्य, मांडीचे हाड, रक्त गोठण्याची क्रिया, किडनीचे कार्य. या 5मधून तुम्हाला 3च लिहायचं आहे. तसंच खाली प्रश्नाची उत्तर लिहामध्ये बघा, रक्ताचा घटक सविस्तर लिहा.
रज्जनिवृत्तीबद्दल सविस्तर यकृताचे कार्य लिहा. ठीक आहे, 2 मध्ये आणि एकाच याच्यात 2 आलेला आहे. तर यकृत हा IMP पॉईंट आहे. ठीक आहे, तसेच खालील प्रश्नाचे उत्तर यामध्ये बघा. सांध्याचे वर्गीकरण करून च सांध्याबद्दल सायनोव्हियल जॉईंट सविस्तर लिहा. तसेच हृदयातील अंतर्भाग दर्शविणारे व्यवस्थित चित्र काढा आणि सर्व भागाला नावे द्या. हृदयाची डायग्राम काढून त्यांना नावे द्यायचं आहे. ठीक आहे, जिभेच्या रचना आणि कार्य लिहा. खूप इझी आहे. तसंच त्याच्यात सेकंड आहे किंवा डोळ्याची आकृती काढून नावे लिहा. हृदय घटनाचक्राबद्दल सविस्तर लिहा. त्वचेचे कार्य लिहा. तर तुम्हाला वरचे 3 येत असेल तर तुम्हाला वरचे 3च लिहायचे आहे. जर तुम्हाला वरचे 3 नसेल येत तर खालचे 3 लिहायचे आहे. नाहीतर तुम्ही काय कराल, इथले 2 येत असेल तर इथले 2 लिहाल आणि खालच्यामधले 1 येत असलं तर इथले 1 लिहा. तर असं करू नका. इथे किंवा दिलेलं आहे तर तुम्हाला हेच लिहावं लागेल किंवा हे. ठीक आहे, तसेच प्रश्न 5वा बघूया. जंतुसंसर्ग म्हणजे काय? सूक्ष्मजीव जंतूची वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकाविषयी थोडक्यात माहिती लिहा. निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण करा. इम्युनिटीची व्याख्या लिहा आणि ॲक्टिव्ह व पॅसिव्ह फरक स्पष्ट करा. तर हा 5वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखादी वरचं कुठलाही तुम्हाला आला नाही तर तुम्हाला खालचे 15 मार्क्स जाऊ द्यायचे नाही आहे. तर हे तयार करून जाल. ठीक आहे, ऑटोक्लेविंग आणि जंतुसंसर्ग. आणि तसंच आपलं काही क्वेश्चन असल्यास विचार. हां, तुम्हाला याचं खालीप्रमाणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून अभ्यास करू शकता. ठीक आहे, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. हे थोडक्यात तुम्हाला उत्तरे दिलेलं आहे सगळ्या प्रश्नांची. स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. थोडक्यात टिपा लिहा वगैरे. यकृताची कार्य, जठरचे वगैरे. थोडक्यात आहे, तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे कशा प्रकारे लिहायचं. तर प्रश्न 3चे बघा. स्क्रीनशॉट काढून तुम्ही बुकात लिहून अभ्यास करू शकता. त्वचेचे कार्य हे तुम्हाला सगळ्यात लास्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला मिळून जाणार अनाटॉमी बुकमध्ये पूर्ण फुल. तसेच मी पण लॉंग याच्यात क्वेश्चनचे आन्सर अपलोड करणार, पण थोडा वेळ लागेल. चला, तर हे झालं आपले शॉर्टमध्ये आन्सर. अभ्यास कसा करायचा आणि पेपर कसा लिहायचा हे समजून घ्या.
खूप लोक गलत्या करतात की किंवा दिले तर खालचे 2 आणि वरचं 1 लिहितात, तर असं करू नका. खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा दोन्ही लिहून टाकता, तर असं बिलकुल करू नका, कारण की जर तुम्ही हे दोन्ही लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. किंवा तुम्ही वरचे 2 लिहिले आणि खालचे 1 लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. एखादीच देणारा देऊ शकतो, पण सगळेच नाही देणार. चला तर काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.